तर भोंदू अशोक खरातला ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार नेमला असता देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं. राज्य सरकारच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण केले. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी 15 विभाग दिले होते, मात्र त्यातील अनेक विषय चर्चेत आलेलेच नाहीत. दुसऱ्याच विषयावर बोलले आणि त्यांचा तो अधिकार आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं. तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची भेळ मिसळ होता कामा नये. आपल्या संतांनी देखील भोंदूगिरीला स्थान दिलेलं नाही, मात्र त्यांनी देवाचं अस्तित्व नाकारलेलं नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भोंदूगिरीला कुठलंही स्थान नसल्याचं म्हटलेलं आहे. तसेच खरात प्रकरणी कडक कारवाई केली जाणार असल्याचंही स्पष्ट झाले. भोंदूबाबा खरात संदर्भात निवेदन केलेलं आहे. या प्रकरणी ज्यांच्याकडे माहिती आली असेल त्याची माहिती शासनाकडे द्यावी. या प्रकरणाने आपण कुठे जातो याचा विचार करण्याची गरज झाली आहे. आपण सर्वजण श्रद्धा मानणारे आहोत, मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे. अंधश्रद्धा पाळली की कसा विवेक हरवतो हे उदाहरण आहे. तसेच सर्व संतांनी देवाचं अस्तित्व स्वीकारलं आहे, नाकारलं नाही, मात्र त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे असं देवेंद्र फडणवीसांनी बोलताना म्हटलं आहे. संतांची शिकवण आपल्याला महत्त्वाची आहे. आपला महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे, मात्र भोंदूगिरीला स्थान नाही. जादूटोणा संदर्भात नियम अंतिम टप्प्यात आहेत. या कायद्याची अंमलबजावणी आपण केलेली आहे. जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या तर डोनाल्ड ट्रम्पचा सल्लागार म्हणून त्यालाच नेमला असता असंही मुख्यमंत्र्यांनी उपरोधात्मकपणे म्हटलेलं आहे. आणि हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपलेही असते. युद्ध ड्रोनऐवजी लिंबू मिरचीनं लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवादाला इथे बसून टाचण्यांनी संपवून टाकलं असतं. सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता पडली नसती. 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा अगदी नीट केली असती. सगळ्यात महत्त्वाचं अशी जी प्रचारसभा घ्याव्या लागल्या नसत्या, एका ठिकाणी बसून निवडणुका जिंकता आल्या असत्या असं म्हणत भोंदूबाबा किंवा अंधश्रद्धेवर फडणवीसांनी जोरदार प्रहार केला आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्याला स्पिरिच्युॲलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि ज्यात कोणाचे अहित होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ती श्रद्धा असूच शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. विकृत भोंदूबाबा अशोक खरात यांच्या प्रकरणी एक सविस्तर निवेदन देखील केलेलं आहे. काही सदस्यांनी त्या संदर्भातही आपलं मत व्यक्त केलं आहे. मी त्यांनाही विनंती करेन आणि इतरांनाही विनंती करेन की ज्यांच्याकडे या संदर्भातली काही पण माहिती ही आली असेल तर ती माहिती त्यांनी शासनापर्यंत पोचवावी. कारण या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं करून या व्यक्तीला अशा पद्धतीनं आपल्याला दंडित करायचं आहे की अशा पद्धतीनं वागणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी जरब बसली पाहिजे. आणि म्हणून आज खरं तर या प्रकरणाने आपण नेमके कुठे जातो याचा देखील विचार करण्याची वेळ आली आहे. आपण नेहमी असं म्हणतो आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास असू नये. तसंच आपण सगळे श्रद्धा मानणारे लोक आहोत. आपण अश्रद्ध लोक नाही आहोत. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी लाईन आहे आणि ती लाईन ज्यावेळेस व्हायोलेट होते त्यावेळी काय परिस्थिती होते ते या प्रकरणाने आपण बघितलेलं आहे. उद्या रामनवमी आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे, पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये या दृष्टीने आपल्याला काम केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे काही चांगले मुद्दे देखील मांडण्यात आले. जादूटोणा विरोधी जो आपला कायदा आहे त्याचे नियम झाले नाहीत हा विषय या ठिकाणी आला. आणि हे खरंच आहे, मी त्याची माहिती घेतली असता त्याचे नियम हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत. लॉ अँड ज्युडिशरीने त्याला मान्यता दिली आहे. पण ते नियम नसले तरी सेक्शन 3 ऍक्टिव्हेट असल्यामुळे नियमांचा त्याच्यात अडसर येत नाही. पण या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केलेली आहे. याही प्रकरणामध्ये आपण या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आणि आपल्याला माहिती आहे जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या
तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ऍडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीनी लढलो असतो. आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण चाचण्यांनी संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली. 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे. आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.